भक्तांनो, स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबतच असताना मार्गही सोपा होतो, अंधाराही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामींसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. भक्तांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात. पाहता पाहता दिवस सरून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस, पुढील दिवस तुझे सोन्याचे न्याहून निघतील. संकल्प कर, मी सोबत आहे. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित राहा, काळजी घ्या, स्वस्थ राहा, आनंदी राहा. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामींना तुम्ही कठीण परिस्थितीत बोलवा, ते हमखास तुमच्या मदतीला येतील. हे लक्षात ठेवा. फक्त नाव त्यांचं तुमच्या मुखात कायम असलं पाहिजे. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहेत, त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. मित्रांनो, आम्हा मनुष्य प्राण्यास सर्व काही वेळेवर आणि व्यवस्थित देणारा कोणी अनामिक आहे. त्याचे आमच्याकडे आणि आमच्यावर बारीक लक्ष आहे आणि ते सतत आहे. मात्र आमच्या आयुष्यात आमच्या वेळेस हे सर्व काही आम्हाला दिल्याबद्दल त्या विधात्याला चमत्काराच्या गोष्टीकडे त्यांच्याकडे आमचे किती लक्ष आहे हा फार वेगळा प्रश्न आहे. म्हणजेच आम्ही जर त्याला सतत लक्षात ठेवले, त्याला पाहिले, त्याच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवले तर तो आम्हाला सांभाळतो की दुजाभाव वेगळी वागणूक देतो हे आमच्या लक्षात येईल. तेव्हाच आम्ही त्याला दोष देण्यात कारणीभूत ठरू. तोपर्यंत आम्ही त्याला दोष देऊ शकत नाही अथवा त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. हे मात्र खरं आहे. कृपावंत तू स्वामी, खरोखर अभय दान देणार. स्वामी तू दत्ता अवतार. तुझ्या कृपेने हे मोठेपण, पाप पुण्याची हीच आठवण. आम्हा एक आधार, सुखदुःखाची वृक्ष सावली. निर्जर आहे गुरु पावली, सकला उद्धरणार. स्वामी सखा मेच म्हणजे हीच आरती. पुष्पांजली की सातत्याची परंपरा चालणार. स्वामी तूच दत्ता अवतार. श्री गुरुच्छादीच्या सर्व स्वामी भक्त हो. स्वामी आपल्याला जे काही सांगत असतात ते तुम्ही शांत चित्ताने ऐकले पाहिजे व ते मनात धरून तसे तुम्ही केले पाहिजे. तुम्ही फक्त स्वामींची भक्ती कराल व त्यांचे नियमांचे पालन नाही करणार तर तसे नाही चालत. साधकाने जेव्हा दान करण्याची स्वप्नवृत्ती दाखवली, अतिथीने ते घेण्याचीही तयारी दाखवली, परंतु अतिथीच्या मनात असलेला विकल्प म्हणजेच परीक्षेमध्ये अंतिम परीक्षा, कठोराहून कठोर परीक्षा ही घेण्यामुळे या ठिकाणी भक्त मात्र डगमगून जातो. अगदी हीच परीक्षा देवानी अनुसूया मातेची घेतली. परीक्षकाला नक्कीच काय हवे आहे हे परीक्षा देणाऱ्याला सुद्धा कळू नये, ही इतकी कठोर परीक्षा असते. भक्ता, तू पण हे लक्षात ठेव.
तुला कल्पना नसताना सुद्धा तुझा गुरु तुझी इतकी कठोर परीक्षा घेऊ शकतो. जो दारातला देव स्वरूपातील गुरु हा सुद्धा एवढा तयारीचा असतो. आपण घेत असलेल्या परीक्षेचा परिणाम आपल्यावर उलटला तरी चालेल, परंतु भक्ताची परीक्षा घ्यायचीच. साधकांचा अंतिम श्वास आपल्या स्मरणातला आहे का, इथपर्यंत त्याला परीक्षेत बसण्यास भाग पाडायचे. साधकांची भक्ताची समाजामध्ये विटंबना होणे, निंदलालस्ती होणे, इथपर्यंत गुरुदेवाची परीक्षा घेण्याची मजल असते. त्यामध्ये साधकाने थोडीसुद्धा माघार घेतली तरी तो सनातन आहे का, त्याच्यामधली सनातन वृत्ती, तिच्यावर पडणारा गुरूंचा प्रभाव, या सर्वांचा विचार खरं तर साधकाने केला पाहिजे. आपण आपल्याच मनाच्या गुंतागुंतीत स्वयंअहंकारात जगत असतो, परंतु प्रत्येक जीवामध्ये त्या परमेश्वराची शक्तीचा वास आहे. ती शक्ती सर्व घडवत आहे हे लक्षात ठेवा. आपण नश्वर अशा देहाकडे पाहून आतील सूक्ष्म शक्तीकडे मात्र पाहत नाही. जे जे दिसेल भूत ते मानी भगवंत हे तुकारामांचे वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला परमेश्वराने धडधाकड इंद्रिय दिली आहेत. तुम्हाला लिहिता वाचता येते, चांगले बोलता येते, तरी तुमच्या मनाची असलेली अवस्था तुम्हीच पहा. तुम्ही कसे वागता त्याचे अवलोकन तुम्हीच करा. कोणतीही नवीन जिज्ञासा तुमच्याकडे नाही. नवीन काही माहिती करून घ्यावे, त्या अनुषंगाने एखाद्या जाणकारास विचारावे असे तुम्हाला वाटत नाही. लोक काय म्हणतील हा फालतू विचार मात्र तुमच्या मनात येतो. मित्रांनो, अडचणी भरपूर येत असतात. चणचण खूप भासते आणि चणचण भासायला लागली की आपली कोणतरी अडवणूक करीत आहे असा उगाचच संशय होतो. यालाच अडचण म्हणतात. प्रत्यक्ष प्रवाहित गोष्टीला कुठेही बांध घातला की त्याला अडवणूक केली असे म्हणतात. कोणी शाब्दिक बांध घातले, कोणी राजकीय, तर कोणी मानसिक. अशा वेळेला एक करायचे. आपले कुठलेही अडकलेले काम पूर्ण व्हायचे असेल तर आपण फक्त त्या होणाऱ्या कामाची वेळ पाहायची. ती वेळ साधली की ते काम होत जाते. कोणत्याही गोष्टीवर रडत बसायचे नाही. प्रयत्न करीत राहायचे आणि प्रयत्न असे करायचे की रडणे विसरले पाहिजे, दुःख विसरले पाहिजे. प्रयत्न असे पाहिजेत की आपल्या लक्षात पण राहू द्या कामा नाही की पहिले असे कसे काही झाले नाही होते. प्रय म्हणजे प्रयोग आणि तन म्हणजे शरीर. शरीरात असणाऱ्या मनाला जे दुःख झाले आहे ते विसरण्यासाठी प्रयोग करायचा, त्याला प्रयत्न असे म्हणतात. फक्त बाहेरचा देखावा पाहून आपण एखादी वस्तू खरेदी करतो. तशीच भक्ती आहे. भक्ती करताना मोहाचा प्रचंड देखावा डोळ्यासमोर येतच असतो. त्याच्या आसक्तीचे प्रमाण किंवा त्याबद्दल होणारी इच्छा इतकी मोठी असते की आपण प्राप्त केलेले महाज्ञान खऱ्या खोट्याची भलावण याची कसोटीच लागते आणि एकरूपेचे इतकी अपरिमित हानी होते की आपल्याला आपल्या अज्ञानाचा हेवा वाटायला लागतो व प्रचंड पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून कधीही आपण आपल्याला झालेल्या प्रकाशमय ज्ञानाचा, त्यातून झालेल्या सत्कर दर्शनाचा आणि एकरूप भक्तीचा बोलबाला किंवा डिंगोरा पिटू नये. यामुळे जगाला आपला अहंकार दिसतो. आपला दाभिकपणा जगाच्या नजरेत भरतो. हळूहळू त्या मीपणात आपण आपली सुद्धा आरती करून घेतो आणि आपले महत्त्व, आपली पुण्याई, आपल्या ज्ञानाच्या अस्तित्वाची व्यर्थ स्तुती करत राहतो. या भावनाशील एकरूपतेमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे सांभाळतो. गुरु आज्ञेप्रमाणे वागलो तर सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे हे गुरुज्ञान आपल्या देहातून आणि मुखातून महासत्य म्हणून सर्वांसमोर आणता येईल. यासाठी आपल्या सेवेमध्ये सातही प्रकारचे नित्यपणे सातत्य हवे. सर्वसामान्य व सामान्य श्रेणीमध्ये ज्या वेळेला आत्मा प्रवास करीत असतो त्यावेळेस जर त्या आत्म्याला परमात्माचा ध्यास असेल तर त्याला सिद्धात्मा भेटतो आणि त्याची भेट झाली की प्रत्येक गोष्टीवर त्याचे चिंतन व विचार होतात. अशा अनेक चिंतनांमधून तपाची सुरुवात होते. त्यावेळेला सिद्धात्म्याची तयारी चालू असते. असे करता करता जर आत्म्याने परमात्म्याबद्दल प्रचंड अशी तपश्चर्या केली तर सिद्धात्म्याचा एक आविष्कारी शरीरात होतो. त्याला संचार म्हणतात आणि त्यातून अतिशय सुंदर असे संदेश मिळू लागतात. आत्मा हा परमात्म्याला भेटतो तेव्हा वैषयिक ज्ञान होते आणि आत्मा हा परमात्म्याला भेटतो त्यावेळेस ते सिद्धांतिक ज्ञान होते. आत्मा व परमात्म्याचे मिलन प्रापंचिक असते, परंतु आत्मा परमात्म्याचे जेव्हा चिंतन करतो त्यावेळेस तेथे सिद्धांताचा दृष्टांत हा होतोच.
सिद्धात्मा जेव्हा आत्म्याला भेटतो त्यावेळेला परमात्मा प्रसन्न होऊन एखाद्या अवतारी जीवाचा पृथ्वीतलावर आविष्कार होतो. गुरु जे सांगेल ते प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टी समोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि ज्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्याला मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असे आहेच, मला माझे गुरु भेटले की माझी ही स्थिती अशीच होत होती. मित्रांनो, लक्षात ठेवा की उठा, जागे व्हा, ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासमान आहे. तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार. तुमचे मानसिक समाधानच तुमच्या शत्रूंना पराभूत करेल. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. पर्यावरण हाच खरा नारायण आहे. आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधिलिया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्याचा, जाण्याचा सोपा मार्ग. मित्रांनो, अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधी क्षमा करत नाही. माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागणे हीच आहे खरी ईश्वर भक्ती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मित्रांनो, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केला तर तुमचे प्रयत्न कधी वाया जात नसतात. ते शेवटी सफल होतातच. ते काही ना काही तरी होतात, पण होतात. साधू संत येती करा तोची दिवाळी दसरा. म्हणजे यात असं म्हटलेलं आहे की साधू संत तुमच्या घरी आले तर तोच तुमचा दिवाळी आणि दसरा. म्हणजे तुम्ही देवाला पूजता, ते साधू संत पण देवाचे एक दूत असतात व ते देव पण असतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मित्रांनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अमृताहून गोड तुझे नाम देवा. म्हणजे देवाचं नाव हे अमृतापेक्षा गोड आहे. ते तुम्ही दररोज घेतले पाहिजे व तुमच्या मुखात देवाचे नाव असलेच पाहिजे. मित्रांनो, विचार बदला, तुमचे नशीब आपोआपच बदलेल. जेव्हा सर्व काही संपले आहे असं वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. मन वासना दृष्ट कामा नये रे, मन सर्वदा पाप बुद्धी नको रे. म्हणजे मनात वासना नको व दुष्ट कर्म नको आणि मनात पाप बुद्धी नको, असं श्री संत रामदास स्वामी यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, तुम्ही जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनशिवाय माणूस अपूर्ण आहे. तुमचे कर्तव्य, धर्म, प्रेम हेच ईश्वर सेवा, हीच उपासना आणि सत्य हीच भक्ती. सत्यांगालाचा मोठा महिमा आहे. तो दुःख दूर करतो, पापे नष्ट करतो आणि जीवन सुधारतो. जगात जे काही होते ते माझे गुरु होते. आध्यात्मिक विचारांच्या अभावी माणसाची दिशाभूल होते. देव आपल्याकडून जे काही घेतो तो नेहमी दुप्पट परत करतो. चांगले कर्म केले तर नशिबाचाही गुलाम होतो. हेतू चांगला असेल तर मथुरा घरी काशी असते. त्या भगवंतावर असे आत्मिक प्रेम ठेवा की लाखो दुःख आले तरी ते जाणवू नये. जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळाले नाही त्यासाठी थोडा धीर धरा. तुम्हाला ते नक्की मिळेल. उपवासाने देव प्रसन्न झाला असता तर अनेक दिवस उपाशी असलेला तो भिकारी सर्वात सुखी झाला असता. माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो. अध्यात्माचा अर्थ असा नाही की तुम्ही डोळे मिटून बसा, तर अध्यात्म म्हणजे चांगले कर्म करणे. किती संकटे आली तरी सज्जन माणूस आपला सज्जनपणा सोडत नाही. या सज्जनतेमुळे तो सर्व जगाचे कल्याण होते. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा करा. धर्माचे पालन करण्याचे ज्ञान देणारे गुरु, वडील आणि ज्येष्ठ बंधू ते सर्व पिता आहेत. बरेच लोक भुकेले आहेत याचा अर्थ अन्नाची कमतरता आहे असे नाही. याचे कारण अशी की मानवी हृदयात प्रेम आणि काळजीची कमतरता असते. हेतू चांगला असेल तर भक्ती चांगलीच असते.
दयाळूपणा, सद्भावना आणि माणुसकी हे कोणत्याही माणसासाठी मोठे गुण आहेत. आध्यात्मिक जीवन म्हणजे पूर्ण निस्वार्थीपणा. भक्ती हे समर्पण आणि नम्रता यांचे मिश्रण आहे. कोणतीही समस्या जी सोडवण्याचा आपल्या सामर्थ्याबाहेर आहे, पण देवाच्या सामर्थ्याने नाही. ज्याप्रमाणे झाडाला फळ आल्यावर झाड वागते, त्याचप्रमाणे धन आणि ज्ञान मिळाल्यावर चांगला माणूस अधिक नम्र होतो. तुम्ही स्वतःला गमावू नका, तेव्हा जग तुम्हाला हरू शकणार नाही. विहिरीत जाणारी बादली झुकते तरच पाणी आणते. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर नतमस्तक व्हायला शिका. देव उपासनेने मिळत नाही, तर नम्रता, दयाळूपणा आणि लोकांप्रती करुणा याने प्राप्त होतो. आपल्या कर्माचे फळ आपल्याला स्वर्ग किंवा नरकात नाही, तर याच जन्मात मिळते. जीवनात काही मिळवायचे असेल तर वाकायला शिका. विहिरीत पडलेली बादली नतमस्तक झाली तरच पाणी आणते. जो चिंता करतो तो दुःखी असतो, जो चिंतन करतो तो सुखी असतो. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहतं. आरसा तोच राहतो, फक्त चित्र बदलत राहतं. तुम्हाला स्वतःला सुधारावे लागेल. इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात. भगवंताचे वेगळे अस्तित्व नाही. प्रत्येकजण योग्य दिशेने योग्य प्रयत्न करून ईश्वर तत्व प्राप्त करू शकतो. तुमचे मन पळून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या रेषेवर गुरु तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितात, तुम्हाला उचलू इच्छितात, तेथे जाण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केलीत तर तुम्ही नक्कीच देवापर्यंत पोहोचाल. प्रत्येकजण भगवंताचे नाम घेतो, परंतु केवळ नाम घेतल्याने भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. जशी मेणबत्ती पेटल्याशिवाय जळत नाही, मनुष्य देखील आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही. माणूस स्वतःच त्याचा नशिबाचा निर्माता आहे. जो अग्नी आपल्याला उष्णता देतो तो आपल्याला जाळू शकतो, पण जो अग्नीचा दोष नाही. मन हे चंचल आहे आणि पांढऱ्या कपड्यासारखे आहे. तुम्ही त्याला कोणत्याही रंगात बुडवा, तो रंग त्याला ताब्यात घेईल. शक्यतेचा मर्यादा जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे, अशक्याच्या पलीकडे जा. पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका, तर कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेव. सर्व धर्म समान आहेत. कोणत्याही धर्माचा कट्टरता त्याला वेगळे करू शकत नाही. देवावर श्रद्धा असेल तर गोंधळात मार्ग निघतो. वाईट वेळ कधीच सांगून येत नाही, पण खूप काही शिकवून जाते. सौंदर्य अंतःकरणात आणि विवेकात असले पाहिजे. लोक विनाकारण कपड्यांमधून ते दाखवतात. माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो. मनुष्याचा सर्वात मोठा विजय हा स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा असेल. स्वतःपासून पुढे जायला हवे. कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही, परंतु तुमचा विवेक तुम्हाला बनवू शकतो. आनंद कमवता किंवा परिधान करता येत नाही, तसेच उपभोगता देखील येत नाही. आनंद हा प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक कृपा आणि कृतज्ञतेने जगण्याचा आध्यात्मिक अनुभव आहे, हे लक्षात घ्या आणि पुढे वाटचाल करा. जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. पण असे याचा अर्थ नाही की तुम्ही देवाची भक्ती सोडली पाहिजे. तुम्ही वाचन करा व सगळ्या गोष्टी करा, पण भक्ती पण तेवढीच करा. श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात. मी देव मानतो, पण माणसात राहणारा. पाण्याला बंद घातला तर ते संत होते आणि मनाला बांध घातला तर संत होतात. प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले वायरलेस कनेक्शन आहे. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात. थोरांचे सद्गुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. तो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. जसे प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात. कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा, भक्ती म्हणजे सेवाभाव. मित्रांनो, कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सवलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा
आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल. जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काहीही मागू नका. त्याने जे दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे आणि भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय. ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो. 3 गोष्टी सतत देह राहता: मान, दान आणि ज्ञान. केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या 3ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळवणं होय. अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधी अपव्यय करू नका. अनेक गोष्टींवर प्रेम करा, मग तुम्हाला परमेश्वर समजेल. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे. थोरांचे सद्गुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. देव कुठे शोधणार? जर तो तुम्हाला आपल्या हृदयात जिवंत प्राण्यात दिसत असेल तर तो कुठेही भेटणार नाही. देवळे आणि धर्म नष्ट झाल्यानंतर ईश्वर हा स्वतःचे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो. देवाने एक दरवाजा बंद केला तरी तो हजारे दरवाजे उघडतो. देवाला कोणताच धर्म नसतो. देवाला तुम्हाला काय हवंय हे मागण्यापेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा. कदाचित तुमची योग्यता तुमच्या इच्छेपेक्षा मोठी असेल. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. तो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो. त्याला ती निश्चितपणे मिळत असते. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीत जात नाही. परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण असतील तेव्हाच. म्हणून तुम्ही परमेश्वरावर आपली श्रद्धा कायम ठेवा व त्यांचे नाम कायम मुखात ठेवा. म्हणजे स्वामींचे नाम जर तुम्ही कायम मुखात ठेवले तर स्वामी कायम तुमच्या पाठीशी राहतील व तुमचं संरक्षण करतील. स्वामी त्यामुळेच म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, माणसाला भक्तीप्रमाणे फळ मिळते याची एक कथा आपण जाणून घेऊया जी स्वामी समर्थांची आहे. कठेवाड प्रांतातील सौराष्ट्र देशात जुनागड म्हणून यात्रेचे ठिकाण आहे. तेथे गिरनार पर्वतावर श्री स्वामी समर्थ गोमुख तीर्थाच्या ठिकाणी बसले होते. या तीर्थाच्या पुढे हनुमानजींची मूर्ती असलेल्या तीर्थाला हनुमान धारा म्हणत. अशा या ठिकाणी वैरागी साधू संत दर्शनाला येते. हनुमंताला पाहून आनंदून जाते. लोकांच्या आनंदाखातर श्री स्वामी समर्थ 2 रात्री तेथे राहिले. त्या लोकांमध्ये एक पांगळा होता. त्याने योगेश्वरांना डोळ्याने पाहिले म्हणून नमस्कार करण्यास उतावीळ झाला, पण काही करता येईना म्हणून म्हणाला, मी पांगळा अनाथ पराधीन आहे. आपण परमेश्वर, मला अन्न नाही, तसेच आपले दर्शनही झाले नाही. त्याचे हे दिवानागे बोलणे ऐकून महादेव त्रिलोचन धरून गेले. त्या पांगळ्याला म्हणाले, कशाला आक्रोश करून रडत आहेस? डोळे झाक आणि इकडे ये. मागे पुढे पाहू नको. निर्भयपणे लगेच उठून ये. मनात कसलाही संशय धरू नकोस. श्री स्वामी समर्थांची आज्ञा शिरसावंत मानून मनात आनंदी झाला व डोळे झाकले. मनात श्रीमंत परमहंस चिंतले आणि म्हणाला, परमेश्वरा, आता मला आपल्याला सांभाळले पाहिजे. असे म्हणून तो पायी चालू लागला. सगळे साधू ब्रह्मचारी हे पाहून काय हे आश्चर्य म्हणू लागले. हा अद्भुत चमत्कार पाहून सगळे भयभीत झाले आणि म्हणू लागले, ईश्वर हाच आहे. हा जन्माने पांगळा चढला हे श्रीगिरी म्हणजेच श्री गणेशपुरी, श्री स्वामी समर्थ, कृष्णानंद सरस्वती, चंचल भारती आनंदगिरी, रामपर्वत, विश्वचैतन्ययती हे पण बरोबर घेऊन पर्वतांवरील झऱ्यांचे निर्मळ पाणी कमंडकुलोत घेऊन सर्वांसह श्री समर्थांनी स्नान केले. सद्यावंदनांनी कामे आचरून तीर्थदेवता पूजन केल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्वजण गिरिनारी दत्तात्रेयाचा जय जयकार करू लागले.
रामदास सेवादास आणि कृष्णदास साधू साधू स्नानाला आले होते. त्यावेळी कृष्णदास म्हणाला, जय जय गिरिनारी या दासाला दर्शन द्यावे. योगी राजा त्यावर रामदास साधू त्याला म्हणाला, आपण कलियुगातले साधू, दत्त दर्शन दुरावले. या कलियुगात गुरु नारी वाचून कोणी दिसत नाही. चंचल भारती त्या साधू वृद्धांना म्हणाले, मन शुद्ध केल्याशिवाय तुम्ही कशी दर्शनाची इच्छा धरता. ते स्वामी समर्थ गुरुराया येथे बसले आहेत. गिरिनारी दत्तात्रय पाहून पाय धरा, म्हणजे त्यांच्या कृपेने पावन व्हाल. संकल्प विकल्प श्री स्वामी समर्थांसमोर सोडा. उगीच बडबड करू नका. वृद्धाधिमान सोडवून द्या. असे जोराने चंचल भारतींनी त्या साधूजनांना म्हटल्यावर त्यांना आवाजाने श्री स्वामी समर्थ खडबडून उठले आणि आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून विचार करू लागले. श्री स्वामी समर्थांनी त्रिमूर्ती सद्गुणू स्वरूप प्रत्यक्ष दत्तात्रय त्रैलोक्यनाथ उभे केले. साक्षात नमस्कार घालून षोडशोपचारे पूजन करून संत साधू प्रार्थना करू लागले आणि आपली मनीषा पूर्ण केली. आणि अपूर्व असे दर्शन दिले म्हणून धन्य धन्य झाले. श्री स्वामींची लीला फार अपरंपार आहे. ती कोणीही समजू शकत नाही. श्री स्वामींचे फक्त नाम घ्या, तुमचे सर्व कामे होतील. आता पुढची कथा आपण जाणून घेऊ. कठीण समयी श्री स्वामी समर्थ चमत्कार करून दाखवित. मित्रांनो, मोगलाईत जोगाईच्या डोंगरात आंबे नावाचे एक क्षेत्र आहे. जोगाई देवी जगदंबा, आदिमाया, विश्वकदंबा, परमेश्वरी, निरालंबा व आम्रेगमी वसते म्हणून या गावाला आंबे नाव पडले. येथे दर्शनाला बरेच लोक येत. अशा चांगल्या ठिकाणी डोंगरात श्री स्वामी महाराज गुरुराख्यांच्या मुलांमध्ये बाललीला करत आणि खेळत असे. त्या गुराख्यांची एक 5 वर्षाची सुंदर मुलगी यतीबरोबर गोष्टी करीत असे. त्यांना प्रेमाने रोज भाकर आणीत असे आणि आपली इतर कामे टाकून त्यांच्या चरणी लीन होत असे. एक दिवस तिच्या आईने असा विचार केला की त्यांच्या घरासमोरील श्रीमंत सावकाराला मूलबाळ नाही, त्याला आपण आपली कन्या अर्पण करावी. ही गोष्ट कोणाला सांगावयाची नाही असे तिने ठरवले. त्या मुलीला पुरुष वेश केला, वस्त्रांकाला भूषणे घातली आणि घोड्यावर बसून वाजत गाजत सावकाराच्या घरासमोर आणले आणि सावकाराला दंडवत करून गुराखी म्हणाले, तुमच्यासाठी आजपर्यंत पुत्र शोधात होतो. अकस्मात हे पुत्ररत्न परमेश्वराच्या कृपेने मिळाले. ते तुम्हाला सादर करतो. त्याचा आपण स्वीकार करावा. सावकार पत्नी नातलग यांच्याशी सल्लामसलत करून मुलाला मांडीवर बसवले व मिठाई वाटली. मुलाचे एकसारखे मुके घेतले व त्याला गादीवर बसवले. नाचण्याचा कार्यक्रम झाला आणि जेवण करून विडा दक्षिणा घेऊन सर्वजण आपल्या आपल्या घरी गेले. असे दिवस गेले. मूड वाढू लागले. आईला त्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली. चांगले स्थळ पाहून लग्नाचा मुहूर्त ठरला. वाढनिश्चय झाला. नंतर वधूकडील स्त्रिया हळद लावण्यास आल्या असता त्यांना त्या मुलाचे पाय स्त्रीच्या पायासारखे आहेत असे दिसले. कुजबूज झाली. सावकारांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्यांनी तर हंबरडा फोडला. आत्तापर्यंतचे सर्व धुळीला मिळाले. कोणास न सांगता किंवा विचारता वऱ्हाड परत घाले. राजाच्या कानावर गोष्ट घातल्यावर त्या मुलाचा शिरच्छेद करावा व त्या गुराख्याचे घर लुटून त्याला हद्दपार करावे अशी राजाने आज्ञा केली. मारेकरी त्या मुलीला जंगलात मारण्यासाठी घेऊन जात असता त्या मुलीने त्यांना विनवणी केली, मी माझे आजोबा येथे असतात, त्यांना भेटून येते. मारेकऱ्यांनी तिचे म्हणणे मानले. श्री स्वामी समर्थांकडे आल्यावर तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली. श्री समर्थांनी सावकाराला घेऊन येण्यास सांगितले. सावकार आल्यावर त्याने श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला. श्री समर्थांनी त्याला सांगितले, पुरुष आहे की स्त्री आहे हे नीट बघा. सावकाराने श्री समर्थांची क्षमा मागितली. नंतर खात्री झाल्यावर पुन्हा व्याहांना कळवून हळदीचा कार्यक्रम ठरला. त्यावेळी त्याच बायका हा सर्व चमत्कार पाहून विस्मित झाल्या. लग्नात थाटात झाले. नंतर वधूवर श्री स्वामी समर्थांच्या पाया पडण्यास गेले. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी हळूच त्या मुलीला म्हणजे आताच्या वराला सांगितले, दोन मुले झाल्यावर प्रज्ञापुरी भेटण्यास ये. गुप्त गोष्ट कोणाला सांगायची नाही असे म्हणून श्री स्वामी समर्थ अंतर्धान पावले. मित्रांनो, गरिबाची मदत व गरजूची मदत करणे
हे स्वामी समर्थांचे पहिलेचे भरपूर कामे त्यांनी भरपूर केली होती व त्यांची कृपा ही सगळ्यांवरच होती. म्हणून स्वामी समर्थांना तुम्ही प्रेमाने हाक द्या, ते तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील. आता पुढची गोष्ट आपण जाणून घेऊ. श्री समर्थांची भक्तावर नेहमी मेहर नजर असते. दक्षिण देशी सेदुबंद रामेश्वर म्हणून सर्वांना सुख देणारे विख्यात क्षेत्र आहे. या क्षेत्राचे पुजारी पूर्वी ब्राह्मण होते. वृद्ध सदाचारी ब्राह्मण पुजारी मृत झाल्यावर जंगम लोकांनी पुजाऱ्याच्या बायका मुलास फार त्रास दिला आणि आपण पुजारी आहोत असे सांगू लागले. ब्राह्मणाला लिंगाला हात लावू देत नसत. यात्रेला जे जे लोक येत त्यांना ते जंगम पुजारी उन्मत्ताना करून गाभाऱ्यात जावयास देत नसत. नंतर सर्व लोक एकत्र येऊन त्या ब्राह्मणांच्या मुलाला घेऊन कागदपत्रे गोळा करून राजाकडे गेले. विनंतीपत्र सादर केल्यावर राजाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय दिला. वासुदेव भटाला रामेश्वर पूजा अधिकार देऊन क्लेशमुक्त केले. अशा या मनहाद क्षेत्रात श्री स्वामी अवधूत एका झाडाखाली वाळूमध्ये बसले असता घडलेली गोष्ट. क्षेत्रातील अन्न सत्रापैकी एका सत्राखाली एक ब्राह्मण श्री स्वामींना रोज नैवेद्याचे ताट आणून ठेवीत असे व ते स्वीकारण्यासाठी विनवणी करीत असे. थोडेसे खाऊन श्री स्वामी समर्थ समाधानी होत असे. हा ब्राह्मण नित्य नियमाने रोज अन्नाचे भरलेले ताट ठेवतो हेच बऱ्याच जणांना माहीत होते. ती स्वामींची दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून समाधान वाटल्यावर हे सत्पुरुष महात्मा असावेत असे सर्वांना वाटे. हा नित्य नैवेद्य आणणारा ब्राह्मण 60 वर्षाचा होता, परंतु संततिमुख नव्हते. म्हणून श्री समर्थांना पुत्रप्राप्तीसाठी विनवू लागला. श्री समर्थांनी पुत्रप्राप्ती हो म्हणून सांगितले. यथावकाश ब्राह्मणाची स्त्री बाळत होऊन मुलगा झाला. दोघे आनंदी झाले. मुलगा 7 वर्षाचा झाल्यावर श्री सद्गुरूंच्या पायावर घालू म्हणून आले, तर श्री स्वामी समर्थ जागेवर नव्हते. नैवेद्य एक पिशाच भक्षण करीत असे. ब्राह्मणाला समजेना कोण भूत पेत पिशाच राक्षस अन्न खात आहे. दुसऱ्या दिवशी श्री रामेश्वर दर्शन करून पत्नी व मुलासह जात असताना त्याने श्री स्वामी समर्थांना पाहिले. लगेच त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीस त्या मुलाला घेऊन येण्यास सांगितले. ते ऐकल्यावर ते मूल म्हणाले, मी तेथे येणार नाही, आलो तर मृत होईन. श्री समर्थांसमोर आल्याबरोबर तो मुलगा धसपट उंच झाला आणि समर्थांना म्हणाला, मला मुक्ती द्यावी, आणि तो जमिनीवर पडून तत्काळ मृत झाला. आईबाप शोक करू लागले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी सांगितले की शोक करू नका. नैवेद्य खाणारा तो दुसरा तिसरा कोणी नसून नैवेद्य भक्षक राक्षस तुमचा मुलगा होता. त्याला योनी मुक्त केला. श्री स्वामी समर्थांकडे त्या ब्राह्मणाने आपल्याला वारस पाहिजे म्हणून विनवणी केली आणि 60व्या वर्षी ती ब्राह्मण श्री एका मुलाला जन्म देऊन धन्य झाले. मित्रांनो, आता आपण पुढची कथा वाचून घेऊ. श्री स्वामी समर्थांनी सर्वांना सारखीच मदत, सर्वांना ते एकदम एक समान मदत करत असत. हे ते पहिलेपासून करत असत व त्यांच्या भक्तावर ते कायम लक्ष ठेवत असत. ही कथा श्री रामेश्वराजवळ कोटीकूप तीर्थ आहे. या तीर्थात स्नान करणे म्हणजे तेथील पुजाऱ्यांचा त्रास सहन करणे. ते पुजारी कोणालाही रौप्य मुद्रिका दिल्याशिवाय स्नान करण्यास देत नसत. एक दिवस श्री स्वामी समर्थ स्नानाला गेले व पुजाऱ्यास म्हणू लागले, हो देवाचे भक्त, आम्हाला स्नान घाला. तेव्हा उन्मत्त पुजारी म्हणाले, येथे द्रव्याशिवाय स्नान घडत नाही. तेव्हा यतिवर्य म्हणाले, आम्ही निर्धन आहोत. संन्यासी दिगंबराकडे कोठला आलाय पैसा. पुजारी म्हणाले, उगाच किरकिर करू नका. ज्याच्याकडे धन त्याला मिळते पुण्यस्नान. धनाशिवाय कोरडे ब्रह्मज्ञान. विद्वता सर्व फुकट. यती युद्धपती तेथून गेल्यावर त्या तीर्थात किडे पडले. दुर्गंधी येऊ लागली. स्नानाला कोणी येईन असं झाले. उत्पन्न बुडाले. पुजाऱ्यांना उद्वेग झाला. थकले, भागले. शेवटी त्यांना समजले की हा सर्व यतीचा कोप आहे. पण श्री स्वामी समर्थ कोठेही सापडेनात. गावोगावी शोध केला पण व्यर्थ. नंतर ते शृंगेरी मठाधिपती श्री शंकराचार्य यांच्याकडे गेले. नंतर नमस्कार करून शरण गेले आणि सर्व वृत्त त्यांना निवेदन केले. त्यांनी समाधी लावून यतिवर्याचा शोध घेतला आणि त्या पुजाऱ्यांना सांगितले
की ते दिसण्यास संन्याशी आहेत, परंतु देवादिदेव आहेत. कलियुगी परमेश्वरच अवतरले. धनलोभाने देव पूजता, धनासाठी लोकांचा छळ करता, अशी दुर्मती कशी आचारता? जर अजून छळ तिरस्कार कराल तर नाश होऊन अधोगतीला जाल. पुजारी श्रीमंत शंकराचार्यांची पूजा करून आज्ञा घेऊन रामेश्वराला आले आणि दर्शनाला गेले. तेथे लिंगस्थायी मूर्तिमंत अवतारिक संन्यासी जगद्गुरूचा उपदेश ऐका व त्याप्रमाणे वर्तन करा असे सांगून तथास्तु म्हणाले. पुजाऱ्यांनी गुरुपद कमली मस्तके ठेवली. नंतर त्यांच्या आशीर्वादाने कोटीतीर्थ सुगंधित रुचकरणी स्वच्छ पाण्याचे तीर्थ झाले. दुप्पट उत्पन्न मिळू लागले. शिवकांची विष्णुकांची ही 2 क्षेत्रे रामेश्वराजवळ आहेत. ही गावे वैष्णवांना जहागीर म्हणून मिळाली होती. त्या संबंधीचे कागदपत्र अधिकारी विचारू लागले. कागदपत्रे कोठे सापडेनात म्हणून सर्व चिंतातूर झाले. शिवकांचीत एक परमहंस 2 दिवसापूर्वी आले होते. त्यांच्या दर्शनाला सर्व जाण्यास निघाले. समोर श्री स्वामी समर्थ पाहिल्यावर फार आनंदित झाले. तेजस्वी प्रसन्न मुख कमल पाहिल्यावर नमस्कार करून त्यांनी श्रीमंत परमहंसांना सर्व हकीकत सांगितली. कागदपत्रे मिळाली नाहीत तर उत्पन्न बुडून अधिकारही जाईल. श्रीमंत परमहंसांनी त्याला सांगितले की या नदीत एक पाषाण आहे, त्यावर सर्व लिहिलेले आहे. लोकांनी तो पाषाण बाहेर काढला. त्यावर प्राचीन अक्षरात शक, संवत्सर, मास, तिथी, वार, मूळ पुरुषाचे नाव, कोणी कोणास दिले ते प्रमाणपत्र आदी सर्व कोरलेल्या स्थितीत होते. अधिकारी आले आणि सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. नंतर नृपादेने वैष्णवांना ती जहागिरी परत मिळवली. शिवकांची माताची तर विष्णुकांची वैष्णवांची ते काही असले तरी श्रीमंत परमहंसांची दया सगळ्यावर आहे. मित्रांनो, हे सर्व दया आणि सर्व भक्ती ही आपण स्वामी समर्थांचीच केली पाहिजे. स्वामी समर्थ सगळ्यांची दया करतात व सर्वांवर ते नितांत प्रेम करतात. फक्त त्यांचे नाम तुम्ही मुखात घेतले पाहिजे. कसे नाव मुखात घेतले पाहिजे? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तर पुढची कथा आपण जाणून घेऊया. गुरु न कोणी, चेला न कोणाचा. गुरु न कोणी, चेला कोणाचा. मित्रांनो, म्हणजे गुरु न कोणी आणि न चेला कोणाचा. ते गुरुही नाहीत कोणाचे आणि चेलेही नाहीत कोणाचे. ही कथा आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील वडवाल राजूर एका तालुक्याचे प्रसिद्ध गाव होते. तेथे एका लहानशा वटात जाऊन श्री स्वामी समर्थ बसले. मठाचा उपयोग महत्त्व लोकांना माहीत व्हावे म्हणजे मठाचा पण भाग्योदय होईल असे श्री समर्थांना वाटले. सदाचार न होता वेदशास्त्र विरहित असे जे कर्म होते त्यांचा विचार व्हावा असा हेतू मनात ठेवून श्री समर्थ तेथे राहिले. श्री स्वामी समर्थांची दिव्य भव्य मूर्ती पाहून लोक संतोषित होऊन नित्य नियमाने ईश्वरी अवतार समजून साक्षात नमस्कार करीत लाला भारतीसारखे श्री स्वामी समर्थांचे सेवक बनले आणि समर्थांचा लौकिक वाढला. नंतर लोकांनी चंदूलाल दिवाण्यासारख्या धर्मनिष्ठ लोकांना सांगून राजाकडून राजमुद्रांकित सनदपत्र देऊन स्वामीरायांच्या नावाने स्वतंत्र संस्थान चालवण्यासाठी सहस्र मुद्रांचे वस्त्रासन मंजूर केले. एके समयी राजूरची मंडळी श्री क्षेत्र पंढरपुरास आषाढी एकादशीच्या निमित्ताने गेली. विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन परत येणार होती. भीमेला पूर आला होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले. विहगम दृश्य होते ते. त्यावेळी लोकांनी अकस्मात श्री स्वामी समर्थांना महापुराच्या पाण्यावरून येताना पाहिले. राजूरची मंडळी भ्रमात पडली. हे कधी राजूरहून निघाले नि येथे आले? साक्षात परमेश्वर आहेत म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. पांडुरंगाचे दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्रे हिंडून जगाचा उद्धार करण्याकरता विश्रांती स्थान म्हणून अक्कलकोटी आले. राजूरहून यात्रेंत गेल्यावर सर्वांनी हळहळ वाटली आणि आपले प्रारब्ध फुटले असे समजू लागले. मनात श्री समर्थांच्या दर्शनाची ओढ तर होतीच. बरीच वर्षे गेल्यावर राजूरच्या मठाचे उत्पन्न निजाम सरकाराच्या आज्ञेने बंद झाले व श्री समर्थांचा शिष्य लाल भारती याला घेऊन श्री समर्थांना शोधू लागले. अनेक तीर्थे हिंडल्यावर समजले
की दत्तात्रय गुरुगिरनारी प्रज्ञापुरी राहतात. लगेच लालभारती इतर जणांसह अक्कलकोटाला आले. चौकशी केल्यावर समजले की श्री स्वामी समर्थ चोळाप्पांच्या घरी राहतात. श्री समर्थांचे दर्शन घेऊन आत्मप्रबोध प्रवचन ऐकून लाल भारतीचे राजूरच्या मठासंबंधी सर्व हकीकत स्वामींना सांगितली. त्यावर श्री स्वामी शिष्यांना म्हणाले, गुरु व चेला हा कोणी नसतो. अहम ब्रह्मात्मा सर्व ठिकाणी व्यापले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मठाचे उत्पन्न अधिकार घ्यावे, परंतु सदाचार संपन्न निरंतर षड्विकारांचा त्याग करून कोणत्याही व्यसनात गुंतले नसावे. तीव्र वैराग्याने मन जिंकले पाहिजे. सदा ब्रह्माचा अभ्यास चिंतन करावे. लालभारती साक्षात दंडवात घालून सदिच्छानंद स्वरूपात माझा हेतू पूर्ण करा अशी याचना करीत श्री स्वामी समर्थांचा जय जयकार करीत राजदरबारी गेला. त्यावेळी श्रीमंत मालोजी महाराज भोसले सत्य, न्याय आणि निपक्षपातीपणाने राज्य चालवित होते. राजांच्या पुढे सर्व कागदपत्रे ठेवून नम्रपणे विनंती केली. मालोजी राजांना पण श्री स्वामी समर्थांबद्दल आदर होता. तो व्यक्त करून कारभारी व इतर अधिकाऱ्यांना सांगून चोळाप्पाला राज्यसभेत श्री समर्थांचे ह्यातपत्रास देण्यास सांगितले. लालभारतीनंतर श्री समर्थांकडे आला. पूजन विधियुक्त करून नैवेद्य अर्पण केल्यावर समर्थांची आज्ञा घेऊन हैदराबादास गेला. पुन्हा श्री समर्थ चरणांमुळे उत्पन्न मिळाले. ते अजूनपर्यंत चालू होते असे राजूरचे लोक सांगतात. म्हणून श्री समर्थ आपल्याला भरपूर काही देतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवा. व इथे कोणीही कुणाचा गुरु नाही आणि कोणीही कुणाचा चेला नाही. सर्व समान मानतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यांच्यावर नितांत भक्ती ठेवा व त्यांच्यावर प्रेम करा. ते तुम्हाला जवळकीने व भरपूर काही तुम्हाला देतील व जवळ घेतील व मायेने सांभाळतील. मित्रांनो, पुढची कथा आहे की निर्जन ठिकाणी 3 दिवस भोजन प्रबंध. मित्रांनो, ही कथा तुम्ही ऐका. अक्कलकोटातील मालोजी महाराजांचे प्रेमळ दाजीबा पिराजी भोसले मुंबापुरीला राहत होते. त्या दाजीबा भोसल्यांना स्वामी राजदर्शनाची फार हुरहुर लागून राहिली होती. श्री चरणांपासून आपण दुरावलो असे ते म्हणत. हे दाजीबांच्या मित्रमंडळींना सेवकांनाही माहीत होते. एक दिवस स्वच्छ मुख समार्जन करून दाजीबा स्नानास गेले. देवघरात पूजेचे सर्व साहित्य तयार ठेवून एक सेवक उभा राहिला. इतक्यात अकस्मात प्रभू श्री दत्तात्रय स्वामी देवांचे देव पाटावर येऊन बसले. हे सर्वांना पाहिले. जुना सेवक यतींद्र तिलकांना ओळखून दाजीबांना लगेच सांगण्यात गेला. दाजीबा घाईघाईने आंघोळ करून आले व दंडवत घालू लागले. माझ्यासारख्या पातकाच्या हाकेला उत्तर देऊन दर्शन दिलेस जनार्दना असे म्हणू लागले. श्री समर्थ म्हणाले, भक्तभूषणा दाजीबा, तुझ्या गुणांना मोल नाही. नेहमीचा देहाचा अहमपणा टाकून माझी प्रार्थना करतोस. तुला ब्रह्मानंद स्वरूप मोक्ष प्राप्त होईल. नेहमी निरपेक्ष शांतचित्त राहा. दाजीबांनी नारळ अर्पण केल्यावर श्री स्वामी समर्थ अंतर्धान पावले. क्षणातील स्वामी राजांनी लीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अक्कलकोटपासून 1.5 कोसावर नागनळीग्राम नावाचे लहानसे पण सुंदर गाव आहे. श्री स्वामी समर्थ त्या गावी आले. पुष्कळ मंडळी जमली होती. श्रीपाद भट्ट आणि सरस्वती त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या दर्शनासाठी इच्छुक लोक दुधनीस गेले. चोळाप्पाने फलाहार वगैरे सामग्री तयार करून समर्थांसाठी कृष्णाप्पाबरोबर पाठवली. दुधनीच्या मोठ्या तेडकीवर एक फकीर राहत होता. त्याच्या जागेत त्रिमूर्ती अवतार राहिले. कृष्णाप्पाने आणलेला फलाहार प्रांतात मांडल्यावर यतिवर्या थोडेसे खाल्ले. सर्व लोक भुकेने व्याकुळ झाले होते. ब्राह्मणांची घरे दूर होती. श्री स्वामी समर्थांनी सर्वांना चुरमा लाडू भोजनाला मिळतील म्हणून सांगितले. तेवढ्यात हैदराबादचा कोकुभाई राजेंद्र जहागीरदार आपल्या मुलाचे जावळ काढण्यासाठी नोकरांसह समर्थासमोर आला. फलाहार अर्पण केल्यावर सर्वांना आराम केला. दुसऱ्या दिवशी जावळ काढून विधियुक्त पूजन झाले. उत्तम पक्वानाभरीत जेवण करून सर्वजण तृप्त झाले. 3 दिवस ही समाराधना चालली. नाना जातींच्या लोकांना मिष्टांत भोजन घातले. जेथे अन्न मिळणे कठीण किंवा एखादा घास सुद्धा मिळणे मुश्किल, तेथे सर्वांना भोजन उत्पन्न झाले व भोजन मिळाले.
समर्थांचे करणे अघटित तर होतेच, पण अल्पस्मतीला समजण्यापलीकडचे होते. जहागीरदार श्री समर्थांचा आशीर्वाद घेऊन स्वगृही गेले. नृसिंहराव भोसलेंच्या सांगण्यावरून श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास येण्यास निघाले. गौड गावातून जाऊन म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणाले. तेथे एक गाढव संपदर्शाने मृत झाले होते. करुणा आल्यामुळे समर्थ त्या गाढवाजवळ गेले व हाक मारताच गाढव जिवंत झाले. नंतर अक्कलकोटाहून 30 कोसावर लोहार गाव आहे. लोहार गाव, त्या गावाच्या बापू कुलकर्ण्याच्या कंठाला भोग पडले होते. बरेच उपाय केले पण व्यर्थ. गागनापुराला जाऊन गुरुचरित्र पारायण केले. त्यावेळी दृष्टांत झाला आणि गणपतीचे पार्थिव करावे. त्याप्रमाणे केल्यावर पूजन करून झाल्यावर एक महाभुजंग अंगावर पडला. मठातील लोक लवकर उठण्यास सांगू लागले. डाव्या हातात गणपतीचे पार्थिव होते. ते उठताना पडले. सर्प पळून गेला. तेव्हापासून गळ्याच्या भोकाचा त्रास कमी झाला. त्याला ईश्वराचे वर्णन करून नाव मिळव म्हणून श्री दत्तात्रेयांनी सांगितले. बापू कुलकर्ण्यांनी अक्कलकोटास येऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगल घालून श्री दत्तात्रेयांची पद्मकमले स्वतःच्या कंठाला लावली. श्री सद्गुरूंच्या प्रसादाने बापू कुलकर्णी कवितेमध्ये कुशल होऊन दासबापू या नावाने संतपदास पावले. म्हणजे ज्यांच्या कंठात होल पडले होते ते आज कवितेमध्ये कुशल झाले होते. म्हणजे विचार करा मित्रांनो, स्वामींची लीला किती अफाट होती व स्वामी कशी लीला आपल्या भक्तांवर करीत होते व भक्तांवर त्यांचे किती प्रेम होते. मित्रांनो, त्यांना भरपूर दया होती व त्यांना प्रेमही होते. आता पुढची कथा आपण जाणून घेऊ. पंढरपूर आपल्या शरीरात शोधा. मित्रांनो, याच्यावर मला असे समजते की देवाला आपल्या शरीरात शोधा. तुम्हीच देवप्राप्ती घरून पण करू शकता. त्यात पंढरपुरात जाण्याची आवश्यकता नाही. पण शके 1757 मध्ये वर्षा ऋतूत मंगळवेढ्यात मदच दामाजी पंतांच्या समाधीपाशी श्रीमद दत्तबोधदूत येऊन बसले. तो श्रावण मास होता. दामाजी पंतांसारखे सत्पुरुष ज्या मंगळवेढ्यासारख्या प्रसिद्ध क्षेत्री झाले, तेथेच आणखी किती कृष्णवंट कापशीकरांसारखे विद्वान प्रेमळ भगवान भक्त ब्राह्मण राहत होते. कृष्णभट धार्मिक असून रोज देवदर्शनाला जाऊन भक्तिपूर्वक नित्यकर्मे करीत आणि अकस्मात श्री सद्गुरूंना पाहिले. जवळ जाऊन नमस्कार केला आणि आपण कुठून आला, कोठे जाणार, आता रात्रीची वेळ आहे, आमच्या घरी चलावे म्हणून अत्याग्रहाने कृष्णभट विनंती करू लागले. सविनय आणि अत्याग्रहामुळे अपरिचित ब्राह्मणांबरोबर श्री स्वामी समर्थ त्यांच्या घरी जाण्यास तयार झाले. घरी आल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला गीताबाईला पाहण्यासाठी फलाहार आणून देण्यास सांगितले. तेव्हा गीताबाई म्हणाली, घरात एक धान्याचा कण यावेळी नसावा, यासारखे दुर्दैव कोणते. ते समर्थ म्हणाले, आम्हाला खरं तर दुधाची दशमी फार आवडते, काय असेल ते द्या. पतिव्रता गीताबाई दुधासाठी वनवन हिंडली, पण दुधाचा एक थेंब मिळाला. कष्टी होऊन ती परत आली. यतीवरी हसून म्हणाले, घरात तुमचे कल्पतरू चिंतामणी असताना कशाला भीक मागत हिंडता, गाय असून सुद्धा का काढत नाही. यावर गीताबाई म्हणाली, माफ करा मायबाप, 4 वर्षे झाली गाय दूध देईनाशी झाली, वासरू पण वाढले, पण काही उपयोग नाही. मग योगीराज म्हणाले, उठा लवकर, काढा दूध, मनात काही संशय आणू नका. समर्थांची अभिष्टप्रद आज्ञा शिरसावंत मानून गाईला नमस्कार करून या प्रतिवतेने स्वच्छ भांड्यात दूध काढण्यास घेतले. वासरू नसून किंवा चारा नसताना गोमातेच्या आचळाला हात लावताच पाना फुटला आणि जरा जरा भांड्यात दूध पडू लागले. सद्गुरू लीला अगाध आहे व स्वामींची लीला अगाध आहे. मोठी मोठी भांडी भरली, दुधाने वस्त्रे ओली चिंब झाले, घाम फुटले. जिथे श्री गुरूंची कृपादृष्टी तेथे सुखाचा वर्षाव होऊन समाधान मिळते. नंतर सतीने चांगले पदार्थ करून श्री समर्थांना फलाहार देऊन संतुष्ट केले. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली आणि जनसमुदाय कृष्णभट्टांचे घर भरभरून दुधाची भांडी घेऊन जाऊ लागला. मंगळवेढ्याची राहणारी जनाबाई नावाची वृद्ध स्त्री लहानपणापासूनच नित्यनियमाने पंढरपूरला जात असे. प्रत्येक एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा तिचा नियम कधी चुकला नव्हता. एकदा आषाढीला फार पाऊस पडला. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे दिसेनात.
हळूहळू चालत गेल्यावर जनीला वाट दिसेना. कपडे ओले चिंब झाले. सगळीकडे अंधार पडला. तेवढ्यात झाडाखाली यतिवर्य दिसले. दिव्यमूर्ती थंडीने थरथर कापत असूनही हसत होती. ते सत्पुरुष आहेत हे तिला माहीत होते. श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून जनी म्हणाले, आज मला पंढरपूरला विठ्ठल दर्शन होणे कठीण दिसते. काय करू काही सुचत नाही. त्यावर श्री समर्थ म्हणाले, वेडे, पंढरपूरलाच देव आहे का? तुझ्या हृदयात पहा. परमात्मा सदचिंतनमय शरीर हेच पंढरपूर क्षेत्र. आत्मा हा विठ्ठल जो निरंतर सर्वातयामी निर्विकार आहे. नंतर कमरेवर दोन्ही हात ठेवून योगीराजांनी प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईचे दर्शन जनाबाईला घडवले. पंढरपुराला होते तेच येथे मिळाले दिसले. त्या दिवसापासून जनाबाई जेथे श्री स्वामी समर्थ असत तेथे वारीला करीत असे. हे असे झाले. मित्रांनो, पुढची कथा आपण जाणून घेऊया दारिद्र्याने गाजलेल्यांबद्दल कळवळा. मंगलवेड्याच्या जंगलात गुरुदेव दत्तावधूत काट्यांची गादी करून पडले असल्याचे तेथील बसाप्पा तेल्याने त्या मार्गाने जाताना पाहिले. तो मनात म्हणू लागला की हे कोणीतरी अवतारी साधू पुरुष असावेत. तेवढ्यात दत्त दिगंबर म्हणाले, आम्ही कोणी ना कोणी असो, तुला विचारण्याची गरज काय? आपल्या मनातील ओळखलेले पाहू बसाप्पाला अपूर्व वाटले आणि जो तेथे स्वामी असतील तेथे नित्यनियमाने दर्शनाला जाऊ लागला. त्याची बायको म्हणे बेकारपत्ती वेड्याच्या नादी लागला. बसाप्पाला दारिद्र्याने गांजले, छळले, परंतु त्याने सेवकत्व सोडले नाही. हे पाहून दत्त दिगंबर मुनीश्वर काही दिवसांनी कळवळले. काटवनांच्या जंगलात समर्थ आणि बसप्पा फिरत असताना मोठे मोठे भयंकर सर्प पाहिले. बसप्पा थोडा कचरला, परंतु त्याला समर्थ म्हणाले, जवळ ये आणि यातून हवे तितके सर्प निसंकोचपणे निर्भयपणे घे. बसप्पाने सर्व सर्प त्वरेने वस्त्रात गुंडाळून घेतला. यतित्रांनी त्याला आता घरी जा म्हणून सांगितले. आज्ञेनुसार बसप्पा लगेच घरी गेला. बायका मुलांना पाहून आनंद झाला. काखेत ठेवलेले त्यांना दाखवले तर काय आश्चर्य! 52 कशी सोने लखलखत होते ते पाहून सर्वांना आनंद झाला. दुसऱ्या दिवशी दिगंबरेच्या दर्शनाला गेले तेव्हा श्री समर्थ म्हणाले, गृहस्थाश्रम भोगून चांगले आयुष्य घडवत. मंगल ते वेड्यात तंतुबाई नावाचा कोष्टी होता. पोट भरण्यापुरते पण काम नव्हते. दारिद्र्यात राहिल्यामुळे अन्नाची भ्रांत असे. यतिदर्शन नित्य नियमाने तंतुबाई करीत असे. थोड्या दिवसांनी आत्रिनंदला कळवळा आला. कोष्ट्याला रात्री दृष्टांत दिला की तुझ्या वडिलांनी व्यापारात पुष्कळ धन कमावले आणि ते राहत्या घराच्या परसदरी तुळशी वृंदावनामागे गुप्तपणे ठेवले आहे. ते गुप्तपणे खाऊन घ्यावे. त्या कोष्ट्याला आश्चर्य वाटले. मुनीश्वरांकडे जाऊन स्वप्नांची सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी समर्थ म्हणाले, आमचे बोलणे सत्य असते. पैशाने सुख संपन्न होशील. नंतर परसदर आली. गुप्तपणे खणून पुष्कळ द्रव्य मिळाले आणि तंबूबाई कायमचा सुखी झाला. हे सर्व श्री स्वामी समर्थांमुळेच. मित्रांनो, जर आपण त्यांच्याकडे मनापासून काहीतरी मागितले तर आपल्याला ते दिल्याशिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे आहे. मित्रांनो, आपण पुढची कथा जाणून घेऊ. कोरड्या विहिरा पाणी आणले. मंगळवेड्यात बाबाजी भट्ट नावाचा सत्वशील पंचकुशल असा ब्राह्मण होता. त्याच्याकडे अधूनमधून दत्तावधूत येत असत. एक दिवस त्रिमूर्ती आले असता ब्राह्मणश्रीने त्यांना नमस्कार करून बसावयास आसन दिले. त्या ब्राह्मणश्रीला समर्थ म्हणाले, मला तहान फार लागली आहे. कृपा करून पाणी आणून दिले तर बरं होईल. हे ऐकून ती स्त्री वाचवाळली आणि म्हणाली, यतिराया, पिण्यासाठी चांगले पाणी नाही, शेजारून आणून देते. तेव्हा आदिनारायण म्हणाले, घरात चांगल्या प्रकारच्या पाण्याची विहीर असताना वनवन कशाला हिंडता? तेव्हा स्त्री म्हणाली, ती विहीर कोरडी पडली आहे, पाण्याचा एक थेंब पण नाही. त्यावेळी आजूबाजूचे लोक श्री समर्थांना पाहण्यासाठी आले. तेव्हा योगीराज म्हणाले, चल बघूया तुमची कोरडी विहीर. आमचे बोलणे कितपत खरे आहे ते पाहू. सगळी मंडळी विहिरीकडे गेली. ती कोरडी होती. यती विहिरीजवळ जाऊन लघवी करून आले आणि म्हणाले, चला दोर लावून भांडी थोडा आतमध्ये. श्री स्वामी समर्थांचा जय जयकार करीत गुरुपदी विश्वास ठेवून सतीने पाण्यासाठी भांडे सोडले. पाहतो तो काय, विहीर पाण्याने तुंबून भरलेले, स्वच्छ निर्मळ पाणी. पाहून सर्व खुश झाले.
इतक्यात बाबाजी भट्ट आले आणि पाणी पाहून यतींच्या पायावर लोटांगण घालून जय श्री गुरुदेव दत्त दिगंबर म्हणून लागले. कर कम शोभाशे राहणार यशवंतराव महादेव भोसेकर, ज्यांना नंतर देवमालमदार म्हणून ओळखत, तेही मंगळवेळात काही दिवस दिगंबरेच्या सेवेत होते. मंगळवेढ्यातील चळंबे, पंढरी, बेगमपूर इत्यादी ठिकाणी दिगंबर फिरत होते. चळंब्यास एकदा दत्त दिगंबर रामदासी बुवांच्या मठात जेवण झाल्यावर आनंदात बसले होते. नंतर त्यांना झोप लागली. रामदासी बुवा कामासाठी बाहेर गेले. त्यावेळी त्यांनी दाराला कुलूप लावले व चावी स्वतःच्या खिशात ठेवली. योगीराजांना जाग आली. त्यांनी पाहिले तर बाहेरून कुलूप. त्यांनी श्री समर्थ योगलीलेने श्री भीमेच्या वाळवंटात जाऊन बसले ते बऱ्याच लोकांनी पाहिले. रामदासी बुवांना कुणकुण लागली, पण विश्वास बसेना. आपण कुलूप लावून आलो, चावी आपल्या खिशात, त्यामुळे हे सर्व अशक्य म्हणून रामदासी बुवा मठाकडे आले. कुलूप काढून पाहिले तर श्री स्वामी समर्थ अंत नाहीत. बुवांचा अहंकार नाहीसा झाला. मग परशुराम भट्ट गोरे रामदास बुवांना म्हणाले, हे यती, प्रत्यक्ष परमेश्वर, वेदोन्वेद पारंगत, योगसिद्धेश्वर, तुम्ही स्वतःला साधू म्हणता आणि कारण नसता मनात संशय घेत आहात. मंगळवेढ्यात सद्गुरू 20 वर्षे राहिले. चोखा मेळ्यातील एक जण दिगंबर कृपेने साधूपण पावला, दुसरा भ्रष्ट ब्राह्मण झाला, तिसरा म्लेच्छ झाला. अरण्यात मेलेले कुत्रे त्यांनी जिवंत केले. त्यांच्याशी चांगले प्रेमाने संबोधून भक्त केला आणि तो कुत्रा मनुष्यपणाला येऊन भक्ती ज्ञानाबरोबर विरक्ती संपादून परमाक्ती मोक्ष स्थितीला पोहोचला. मित्रांनो, स्वामींची लीला भरपूर अगाध आहे. त्यांनी कोरड्या विहिरीला सुद्धा पाणी आणून दिले. विचार करा, त्यांच्यात किती आकस्मिक शक्ती आहे. ते तुम्हाला काहीही देऊ शकतात. जे तुम्ही विचार करत नसाल तेही तुम्हाला ते देतील. म्हणून ते म्हणत असतात की त्यांचा एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याला जे अशक्य वाटते ते स्वामींना कदाचित अशक्य नाही, हे जाणून घ्या आणि स्वामींवर नितांत प्रेम करा. मित्रांनो, पुढची कथा आहे मरणपंथाला असलेल्या बालकाला सजीव केले. म्हणजे मरण पावलेल्या बालकाला, म्हणजे तो आता मरण पावणारच, एवढ्या स्थितीला तो येऊन टेकला. त्याला स्वामीरायांनी जिवंत केले. 1263 साली, म्हणजे सगळे 1775 मध्ये श्रावण मास, तेव्हा श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेला महापूर आला होता. चंद्रभागा जलमय झाली होती. चहूबाजूला पाणीच पाणी. तटाला सद्गुरू यतिराज सहज उभे राहिले होते. विठ्ठलाकडे डोळे लावून त्यांना भेटण्यास उतावळे झालेले. प्रथम नावाड्यांसह त्यांनी विचारले, आम्हाला पैलतीराला न्याल का? नावेचा कप्तान म्हणाला, 200 रुपये पडतील. त्यावर यती म्हणाले, आम्ही निर्धन, आम्ही कोठून 200 रुपये आणणार? सगळ्यांना नेता तसेच न्या. त्या नावाड्याला मात चढला होता. पैशांशिवाय येणार नव्हता, कारण यतीने ओळख पटली नव्हती. नावाड्याचा उन्मत्तपणा पाहून वटपक्षशयन नारायण जगाचा मूळ पुरुष विलक्षण लीला करून दाखवित आहे. गुरुदत्तावधूत पाण्यावरून पायी चालत अर्ध्या क्षणात पैलतीराला गेले. पंढरपुरी हा चमत्कार पाहिलेले वृद्ध श्री पुरुष स्वामींच्या दर्शनाला उत्सुक झाले होते. नावाड्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. त्यांनी अहमपणाची घमेण उतरून धुंदीपण उतरले. यत्रद्र्यांचे स्तवन करू लागले. त्यावेळी यतिरायांचे पूजन बंधन करून लोक आनंदाने नाचू लागले व पंढरपुरी आणखी 2 लीला यतींना करून दाखवल्या. त्या म्हणजे वृद्ध वान स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि मृत पावलेल्या बालकाला जिवंत केले. पंढरपुराहून काही दिवसांनी दत्तमुनी मोहोळ गावी पोहोचले. 5-6 महिने स्वामी महाराज मोहोळला राहत होते. त्या गावी एक ब्राह्मण अधिकारी, जो प्रापंचिक असून कामात निपक्षपाती, निस्पृही, न्यायमार्गाने जाणारा होता. त्या गृहस्थाचा मुलगा 18 वर्षे वयाच्या बुद्धिवान तरुण होता. त्या मुलाला एकाएकी वायू विकाराने मूर्छा आली. हालेना की वळेना, देहवान विसरून गेला. कोणालाच परीक्षा झाली नाही. सर्वांनी आशा सोडली होती. आईवडिलांच्या दुःखाला पारावार नव्हता. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, या गावात एक संन्यासी आले आहेत, त्यांना दाखवावे. बराच शोध घेतला, पण यती सापडेनात. तेव्हा एक सौभाग्यवती स्त्री आली आणि म्हणाली, चला, मी दाखवते त्यांची जागा.
मुलाला त्या स्थितीत टाकून जावे ना. पित्याला धीर देऊन अधिकारी त्या बाईबरोबर आले. नदीत गृहेच्या तोंडावाशी ओरडून स्वामींना समाधीतून बाहेर यावे म्हणून सांगू लागले. विश्वनाथा, कृपावंता, यतियुतपती, मुलाला सांभाळा. आमचा मुलगा इथे दिवस आम्ही वाढविला, तो आता आम्हाला सोडून जात आहे. उठा श्री समर्थ, घरात अनर्थ घडला आहे. मुलगा मरणाद्वारी आहे. सोडवा दिनाला. त्या आरडाओरड्याने यतिश्रेष्ठ तात्काळ उठले. त्यांना सर्व काही अंतर्ज्ञानाने समजले. गृहेच्या तोंडापाशी ठेवलेला धोंडा बऱ्याच जणांनी काढता येईना, म्हणून योगिद्यांनी सहज लिहिल्या तो धोंडा बाजूला सरकवला. सर्वजण थक्के झाले. यती म्हणाले, भटजी, तुमच्या चिरंजीवांना घोड्यावर बसवा आणि समुद्र तीरी पाठवा. कोणाला काही बोध झाला नाही. तेव्हानी सौभाग्यवती स्त्रीने आनंदाने म्हणाले, आता येथून घरी चलावे. अतिनंदन कळवळले, तुमचे काम झाले. श्री गुरूंच्या संयोगाने तुम्ही सुखी व्हाल. नंतर साक्षात नमस्कार करून ते सर्वजण घरी जायला निघाले. आणि मुलाकडे पाहिले तर तो प्रफुल्लित झाला होता. त्याला लवकरच आराम वाटला. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. धन्य तो दिवस. मुलगा सजीव होऊन निरोगी झाला. सगळीकडे श्री स्वामींचा जयजयकार झाला. हे मानव नसून यती आहेत की प्रत्यक्ष परमेश्वर जगतपती असा मनात संशय न आणता अनन्य भावाने भक्ती करा. मित्रांनो, एवढ्या आजारी मुलाला श्री स्वामी समर्थांनी एवढी जागृत अवस्था दिली व त्याला मरणाच्या दारातून परत आणले. तर आपली छोटी मोठी कामं तर खूप छोटी मोठी आहे. फक्त त्यांचे नाव घ्या, ते तुमच्या पाठीमागे कायम असतील. पाण्याशिवाय हैराण झालेल्या पाऊस पडून दिलासा. मित्रांनो, ही कथा आहे मोहोळगावचा एक शिल्पकार नित्य नियमाने दत्त दिगंबर जेथे असतील तेथे जाऊन साक्षात नमस्कार करून पूजन करीत असे. असा कार्यक्रम 4 महिने त्याने न चुकता केला. एक दिवस त्या शिल्पकाराच्या मनात असा विचार आला की आपले कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड माळसाकांत साक्षात कैलासपती महादेव याचे मला दर्शन झाले असते तरी आलेले विचार भगवंतांनी ओळखले. आतबाहेर जे बघू शकतात अनंत विश्व त्यांच्या चरणी असते हे सर्व लोकांना माहीत आहे. विश्वनाथ त्याला म्हणाले, तुला जे रूप पाहिजे ते एकाग्र मनाने डोळ्यांनी पहा. त्यावर तो शिल्पकार हात जोडून उभा राहिला आणि त्याला पाहिजे असलेले मल्हार मार्तंड शिवाचे सुंदर ध्यान त्याच्या डोळ्यापुढे दिसले. अत्यानंदाने त्याने साक्षात दंडवत घालून नमस्कार केला. सद्गुरूंनी करुणासागर सर्व ठिकाणी भरलेले शिव मल्हारी मार्तंड स्वरूप धरून सुंदर ध्यान सहज प्रकारे दाखवले. हे काम यशस्चित्त मानवाला अशक्य आहे. एके समयी सोलापुरी असताना एक गोष्ट घडली. सुभारावांच्या देवमंदिरी योगाधीश्वर बसले होते. संध्याकाळची वेळ, त्यामुळे बरेच स्त्री पुरुष दर्शनासाठी येत होते. त्यामध्ये चिंतोपंत सखाराम टोळ दूरवरूनच यतींचे खेळ पाहत होता व मनात म्हणत होता, आपण यांना विचारावे की काय मनोहर दिव्य मूर्ती. पाहून मनात घोटाळले, ही केप कोणत्या पंथांचे. त्यावेळेस स्वामीराय म्हणू लागले, तुम्हाला काय ज्ञात आहे. न्याय, पंथा, विद्येतनाय हा एकेकलेला अभिप्राय समजा. वेदांत, विद्यांत, सुदिनातार्थ, ब्रह्मानुभव, अभेद, यथार्थ वेद प्रतिपादित, परमार्थ हे सिद्धीनाथ रहस्य उमजा हो. त्या दिवसापासून चिंतोपंत टोळा स्वामीचरणांचे भक्त झाले. गृहस्थाश्रमी सदाचारी असून मालमत्तादार होते. नंतर अक्कलकोटात संस्थानामध्ये चिंतोपंत कारभारी झाले. त्यावेळी मालोजी राजे राज्याचा कारभार चालित होते. एकदा चित्तोपंताच्या घरी यतींद्रांचा भोजनाला पंक्तीत बसवले असता त्यांच्या मनात विकल्प उद्भवला की सर्व जातीचे हे अन्न भक्षण करतात, तर त्यांना दुसरीकडे बसवावे. हे जाणून योगेश्वर दत्तदेव स्वतःच उठून निघाले. तेव्हा पंत म्हणाले, यावे. गुरु म्हणाले, शुद्ध होऊन मग येऊ. अनेक चमत्कार चित्तोपंतांना तसेच दाजीबांना यतांनी दाखवले. त्यांना त्यांची प्रचिती आली. सोलापुरी असताना श्री सिद्धेश्वर शिवमंदिरी पहिल्या प्रथम जनहितकारी भगवे कवयरी परमपुरुष प्रवेश करत झाले. त्यावेळी श्री सिद्धेश्वर सरोवरात यतिचितही पाणी नव्हते. डोळ्यांनी लावण्यासाठी पाण्याचा थेंब पण नव्हता. मग पिण्यास कोठे असणार. पाण्यासाठी त्रास होऊ लागला. मग लोक चिंतातुर होऊन प्रार्थना करू लागले. दयार्णव यतीश्वर कळवळले. सहज चमत्कार करून दाखवित झाले. लोक कष्टी झालेले पाहून यतीश्वर लांब तलावापाशी जाऊन एका क्षणात लघवी करून आले.
हे सर्व लोकांनी पाहिले व दुसऱ्या दिवशी पावसाने सर्वांना आनंद दिला. यतीश्वर कृपेने लोकांचा पाण्याचा त्रास मिटला. मित्रांनो, ही स्वामींची लीला पाहून सर्वजण थक्क झाले. म्हणून तुम्ही स्वामी सेवेत गुंग राहा व स्वामींचे नामस्मरण करत राहा. स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. मित्रांनो, एवढं बोलून मी व्हिडिओची सांगाता करतो व तुम्ही कायम स्वामींचे नाव हे मुखात घेतले पाहिजे एवढे सांगून हा व्हिडिओ थांबवतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.